नमस्ते बच्चों। कक्षा 8वीं विषय कौन सा है? मराठी। मराठी विषय का आज हम लोग कौन सा पाठ अध्ययन करने वाले हैं? पाठ 10वां, आम्ही हवे आहोत का। प्रसिद्ध कवयित्री, गीतकार और प्रसिद्ध लेखिका शांता शेळके यांच्या कोणत्या आनंदाचे झाड या ललित लेख संग्रहातनं कोणता पाठ घेतलेला आहे? आम्ही हवे आहोत का. तर या पाठातनं लेखिकेने काय काय सांगितलेलं आहे? तर लेखिका प्राण्यांच्या आणि पाळीव प्राण्यांच्या इस्पितळात म्हणजे दवाखान्यात जातात, हॉस्पिटल जाते. त्यावेळेला त्या प्राण्यांचं केलेलं वर्णन आणि त्यांचं प्राण्यांनी आपल्याला दिलेला संदेश याचं अगदी हृदयस्पर्शी वर्णन या पाठातनं केलेलं आहे. प्राण्यांनी कोणता संदेश दिलेला आणि आम्ही हवं का असं का म्हटलेलं आहे या पाठाद्वारे आपण काय करणार आहोत? समजून घेणार आहे. तर लेखिकेने प्रत्यक्ष जाऊन काय केलेलं आहे? इस्पितळाला भेट दिलेली, फेरफटका मारलेला आहे आणि त्या फेरफटकात लेखिकेला जे वर्णन लेखिकेने केलेलं आहे अगदी भावनात्मक वर्णन आहे आणि ते हृदयाला भिडणार असं वर्णन या पाठातनं आपण केलेलं आहे, अभ्यासणार आहोत. तर चला तर पुढचा भाग आपण काय करणार आहोत? अभ्यासणार आहोत. चला तर मुलांनो, आपण आता पाठाला सुरुवात करूया. तर पाठाचा पहिलाच पॅरेग्राफ आहे तो मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि त्याचे व्यवस्थित समजून सांगणार आहे. मुंबईच्या परळ भागात एक इस्पितळ आहे. इस्पितळ आहे दवाखाना, हॉस्पिटल. ते है जनावरांचे इस्पितल आणि ते मुंबई के परल भाग में एक इस्पितल है, दवाखाना है. कौन सा किसका दवाखाना? जनावरांचं यानी प्राणियों का हॉस्पिटल. ते आतून बघायचं असं माझ्या मनात खूप दिवसापासून होतं. लेखिका काय म्हणते? लेखिका शांता शेळकेंना ते जे दवाखाना होता, ते हॉस्पिटल होतं, ते आतून अंदर से देखने की बहुत दिन से क्या थी? इच्छा थी, मनोकामना थी. आणि तीच मनोकामना एकदा तो काय योग आला, म्हणजे ती मनोकामना क्या हुई थी? पूरी हुई थी. यानी वहाँ जाने का एक मौका मिला था और वहाँ पर वो क्या हुई थी? आई थी. कमानीच्या आत तर सहज प्रवेश मिळाला. लेखिका काय म्हणते? म्हणजे हॉस्पिटल, कोणतीही गव्हर्मेंटची जे हे असते, इमारत असते, त्याच्या बाजूला गेट असतं मोठं आणि त्याला गोलाकार असं कमान लावलेलं असतं आणि त्या कमानीवर त्या हॉस्पिटलचं नाव असतं. मग त्या कमानीत आत त्यांना काय मिळाला होता? प्रवेश सहज मिळाला होता. कुठल्याही प्रकारचं त्यांना काय प्रॉब्लेम झाला नव्हता. कमानी के अंदर वो क्या हुई थी? इझिली गई थी. किसी भी तरह का उनको टेंशन आया नहीं था. उजवीकडे एक छोटी सी इमारत दिसते. राइट साइड में क्या थी? एक छोटी सी एक इमारत थी. हे बहुधा कार्यालय असावं. तो लेखिका के समझ में आया कि ये क्या रहेगा? वो ऑफिस रहेगा. हॉस्पिटल का क्या रहेगा? पूछताछ करने का ऑफिस रहेगा. कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवर एक मोठी तस्वीर होती, यानी फोटो फ्रेम. बच्चों, कार्यालय के दरवाजे के बाजू में जो दीवार थी, दीवार के वहाँ तस्वीरें लगी हुई थी. वो तस्वीरें कौन कौन से थे? फोटो फ्रेम कौन कौन से थे? तो देखो, बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी अशी वेगवेगळ्या जनावरांची चित्रे आहेत. यानी देखो हॉस्पिटल ही कौन सा था? प्राणियों का. तो इसका मतलब वो फोटो फ्रेम थी उसमें भी क्या थे? प्राणियों के ही चित्र थे. बैल था, घोड़ा था, कुत्ता था, बिल्ली थी और शेली, इसी तरह के प्राणियों के क्या थे? चित्र थे. परंतु बच्चों, चित्र तो देखे, पण चित्र के साथ साथ क्या होतं? खाली एक छोटंसं पण मनाला भिडणारं काय होतं? एक वाक्य होतं. परंतु चित्र के फोटो फ्रेम के नीचे वाक्य लिखा हुआ था. सही में मन को भावने वाला एक वाक्य था, हृदय को टच करने वाला ऐसे एक वाक्य था. हृदयाला भिडणारं असं एक वाक्य थे. आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का? सही में क्या बोल रहे? क्या हमारा, हम लोगों को आपकी ज़रूरत है, परंतु सही में हम आपको चाहिए क्या? ऐसे हो क्या थे? ये सब पालतू प्राणी है. लोग क्या है? मानव को क्या करने वाले? प्यार करने वाले ऐसे क्या थे? ये वो प्राणी हैं. तेरी इसीलिए उनको हर मानव की क्या है? आस रहती है, यानी कि इच्छा रहती. मानव के पास बैठने में उनको बहुत क्या रहता है? सुख रहता है, खुशियाँ रहती है. इसीलिए अपने पास आने के लिए वो क्या हो रहे थे? तरस रहे थे. माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला, अगला पॅरेग्राफ बच्चों. माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला मुक्या प्राण्यांनी केलेले हे आव्हान होतं. सही में ये सब प्राणी कैसे मुके है? बोल सकते क्या? नहीं, गुंगे है. मग ह्या माणसाला एक बुद्धी दिलेली आहे आणि या करुणेला एक प्यार दिया है, हृदय दिया है. और हृदय को क्या किया है? एक आह्वानी किया था.
क्या सही में हम लोगों को आपकी ज़रूरत है? आपको सही में हम लोग चाहिए क्या? मला तर आता कुठेतरी काय झालं होतं, लेखिका काय बोलते, मी तर आतून कुठेतरी काय झाली होती, हलवून गेली होती. आणि सही में मेरा हृदय क्या हुआ था, हृदय को माझ्या हृदयाला थोडंसं काय झालं होतं, भावनाविश झाली होती ना, हृदयातलं माझ्या पाणी आलं होतं. आत्ता मी कार्यालयात पाऊल टाकते. समोरच्या कपाटात उदी रंगाचा एक गलेलठ्ठ भोका मजेत आपल्या मिशा साफ करत बसला होता. कार्यालयात यानी वह ऑफिस में वो क्या जाती है तभी वही वो अलमारी थे, अलमारी के ऊपर वैसे बिल्ली क्या करती, ऊपर ही बैठी रहती है, कहा तो अलमारी के ऊपर बैठी थी. उदिया ने कह रहे तपकीरी ब्राउनिश कलर की एक बड़ा मोटा सा बोका क्या हुआ था, वह बैठा हुआ था. और बिल्लियों की आदत रहती है, वो क्या करते रहते, खुद को साफ करते रहते हैं. मिसी साफ करना, खुद के शरीर को साफ, इसीलिए वो साफ सुथरी रहती है. मला बघताच तो कपाटावरून उडी मारतो आणि साहेबांच्या टेबलावर येऊन बसतो. लेखिकेला बघितल्याबरोबर उनको एक आस रहती है, उनकी इच्छा रहती है कि कोई तो आएगा और हम लोगों को लेके जाएंगे. और इसीलिए उनको देखते ही वो क्या हो जाता है, तुरंत नीचे आ जाता है और टेबल पर ऊपर क्या हो जाता है, बैठता है. इस्पितळ बघण्यासाठी मी आले आहे असं मी त्या साहेबांना सांगितले. उन्होंने बैठने के बाद तुरंत बताया कि मैं क्या देखने के लिए आई हूँ, दवाखाना या हॉस्पिटल, मी एक प्राण्यांचं हॉस्पिटल बघायला इथे आली आहे असं त्यांनी त्यांच्या कार्यालयात बसणाऱ्या त्या ऑफिसरला सांगितलं. बोक्याचं डोकं कुरवाळत ते माझं ऐकून घेतात आणि लगेच मला परवानगी देऊन टाकतात. क्या हुआ, वो प्राणियों के साथ क्या करते, प्यार करते. उन्होंने वो बोके का क्या किया, त्यांच्या केसांवरनं याने त्याला प्रेमाने ते काय करत होते, केसांवरनं हात फिरवत होते, कुरवाळणे आणि प्रेमाने हात फिरवणं. आणि ते सगळं लेखिकेचं काय करून घेतलं होतं, त्याने ऐकून घेतलं होतं आणि अंदाज घेतला का खरं यांनासुद्धा प्राण्यांबद्दल काय आहे, प्रेम आहे, प्राण्यांना भेटण्याची का वेगळीच काय आस आहे. इसीलिए उन्होंने तुरंत उनको क्या किया, परवानगी म्हणजे परमिशन दे दिया. इतकंच नाही तर मला सारं इस्पितळ नीट दाखवण्यासाठी भरत नावाचा एक छोटा चुणचुणीत मुलगाही ते माझ्याबरोबर देतात. खाली इतना ही बोला क्या कि नहीं आप जाके देखो, नहीं. तो उन्होंने क्या किया, भरत नाम का एक होशियार तरबेज लड़के को मुझे पूरा हॉस्पिटल दिखाने के लिए मेरे साथ क्या किया, भेज भी दिया. आम्ही पुढे जाऊन डावीकडे वळलो. लेखिका क्या बोल रहे, हम लोग आगे गए और लेफ्ट साइड में झुक गए. एवढ्यात भरत मला म्हणतो, बाई हा मांजरांचा विभाग है. यानी प्राणियों के अलग अलग क्या थे, विभाग थे, अलग अलग रूम थे और अलग अलग रूम में अलग अलग प्राणी क्या होते थे, वहाँ रहते थे. मग त्यांनी सांगितलं का ये कौन सा किसका विभाग है, बिल्लियों का विभाग है. मांजरांचा विभाग म्हटल्यावर मी उत्सुकतेने आत पाऊल टाकले. देखो बिल्ली सबको पसंद है, इसीलिए उन्होंने क्या, बिल्लियों का विभाग बोलने के बाद उन्होंने प्यार से वहाँ क्या किया, अंदर जाने लगी. एक लहान सी पण स्वच्छ खोली, एक छोटी सी, छोटा ही परंतु क्या था, साफ सुथरी रूम थी. आपल्या स्वयंपाकघरातले ओटे जेवढ्या उंचीचे असतात तेवढ्याच उंचीचे कट्टे, यानी कह रहे जैसे कट्टा रहता है ना किचन का, रसोई घर का जो कट्टा रहता है वैसे ही उनका क्या था, छोटे छोटे क्या थे, ओटे थे यानी कट्टे थे. त्याच्या खाली एकेरी जाळीने विभागलेले छोटे छोटे खंड यानी अलमारियाँ, छोटी छोटी क्या रखी बनाई थी, अलमारियाँ रखी थी. बाहेरच्या बाजूने या खंडांना जाळ्या बसवलेल्या आहेत. यानी क्या, वो अलमारी तो बनाई थी परंतु वो छोटे छोटे खंड बनाए थे, अलमारी बनाई थी और उसको जाली से पैक किया था क्योंकि बिल्ली एक दूसरे से झगड़ने नहीं चाहिए, हवा घूमने नहीं चाहिए, इसीलिए उनको बंद रखा हुआ था. प्रत्येक खोलीत एक एक पेशेंट है परंतु हर एक रूम में क्या था, एक पेशेंट यानी कोई तो बिल्ली क्या थी, बीमार हुई दिख रही थी, बीमार बिल्ली दिख रही थी परंतु उनके यहाँ प्राणियों का पूरी तरह से क्या किया था, देखभाल कर रहे थे क्योंकि प्राणियों का ही हॉस्पिटल था और उनकी हर तरह से क्या की जा रही थी, देखभाल कर रहे थे. तो देखो बच्चों आगे का हिस्सा है वो मैं आगे जो बिल्लियों के विभाग में जाने के बाद बिल्लियों का वर्णन कैसे तरह किया लेखिके ने, त्या प्रकारे आपण पुढचा भाग काय करणार आहोत, अभ्यासणार आहे. तोपर्यंत मी जेवढा भाग शिकवला आहे तेवढा भागाचं काय करायचं आहे, तुम्हाला वाचून तो व्यवस्थित सुंदर अक्षरात लिहायचा आहे. धन्यवाद बच्चों.